मंडळी, गेल्या काही दिवसांपासून ना एक बातमी देशभर चर्चेत आहे. ते म्हणजे सोनम वांगचुक यांचं आंदोलन, उपोषण, दिल्ली पोलिसांची आज झालेली कारवाई, न्यायालय, आरोप, प्रत्यारोप. पण आज मला त्या घटनेवरती तेवढी चर्चा करायची नाहीये. मला त्या घटनेतून एक मोठा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे असा की खरंच भारत हा युवकांचा देश आहे का? नाही, कारण प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक सरकारी कार्यक्रमात, प्रत्येक भाषणात एक वाक्य नक्की ऐकायला मिळतं. ते म्हणजे भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. पण फक्त लोकसंख्या तरुण असली म्हणजे देश युवकांचा होतो का? नाही, आपण युवक म्हणजे काय समजतो? 18 ते 35 वयोगट, की स्वप्न पाहणारा प्रत्येक माणूस. देशात लाखो विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षा देत आहेत, नोकरी शोधतात, स्टार्टअप सुरू करतात, शेतीत काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतात, कला, क्रीडा, विज्ञानात करिअर करणारे हे सगळे युवक आहेत. पण त्यांच्या प्रश्नांवर चर्चा किती होते? आज पुन्हा त्या घटनेकडे येऊ, म्हणजे सोनम वांगचुक यांनी नीट पेपर लीक प्रकरणी सरकारी निश्चित करण्याच्या मागणीवर उपोषण सुरू केलं. त्यांची प्रकृती बिघडली. दिल्ली पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना रुग्णालयात दाखल केलं. आंदोलनात सहभागी असलेल्यांनी या कारवाईवर आक्षेप घेतला. त्यानंतर अभिजित दिपके यांनी स्वतः आमरण उपोषणाची घोषणा केली. आता इथे प्रश्न असा नाहीये की कोण बरोबर आणि कोण चूक. प्रश्न हा आहे, जेव्हा युवकांच्या प्रश्नांवर आंदोलन करावे लागते तेव्हा आपण कुठे कमी पडतो? आज युवक काय मागतोय? त्याला मोफत काही नकोय, त्याला संधी हवी आहे, पारदर्शक परीक्षा हव्यात, पेपर लीक नको आहेत, वेळेवर भरती हवी आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षण हवं आहे, व्यवसाय सुरू करण्यासाठी सुलभ व्यवस्था हवी आहे, नोकरीत गुणवत्ता हवी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा आवाज ऐकला जावा, एवढीच माफक अपेक्षा आहे. आज सोशल मीडियावर लाखो युवक मत व्यक्त करतात, पण ते मत धोरणांपर्यंत पोहोचतंय का? युवकांना फक्त मतदार म्हणून पाहिलं जातंय की निर्णय प्रक्रियेचा एक भाग म्हणून? हा तर एक प्रश्न आहे. आज युवक म्हणून आपली जबाबदारी पार पाडतो का आपण? मतदान करतो का? स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवतो का? आपल्या परिसरातील बैठकींना जातो का? कायदे वाचतो का? की फक्त सोशल मीडियावर पोस्ट करून पुढच्या दिवशी सगळं विसरतो? देश बदलण्याची जबाबदारी फक्त सरकारची नाहीये, जागरूक नागरिकांचीही तेवढीच आहे. म्हणून आजचा प्रश्न सरकारलाही आहे आणि विरोधकांनाही आहे आणि आपण प्रत्येक युवकालाही आहे. भारत हा युवकांचा देश आहे, हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, पण युवकांचे प्रश्न वेळेत सुटले, युवकांचा आवाज ऐकला गेला, त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळालं, तेव्हाच हे वाक्य खऱ्या अर्थाने सिद्ध होईल. तोपर्यंत हे फक्त घोषवाक्य राहील की वास्तव बनेल, हे ठरवणं आता आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. तुमच्या मते भारत खरंच युवकांचा देश आहे का? फक्त हो किंवा नाही एवढंच लिहू नका, कारणही सांगा. मी विक्रांत, तुम्ही बघत आहात डू रिपोर्ट्स.